एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील गणेश मंडळांसोबत पुण्यामधील पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या बैठक सुरू आहे। विसर्जनाला विलंब होत असल्याचा मुद्दा मंडळांकडून उपस्थित करण्यात आला। पुण्यामधील गणेश मंडळांसोबत सध्या पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। पुण्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमधून मोठा वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तांकडून जे आहे ते आता मंडळांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली। नक्की काय वाद आहे, नक्की काय अडचण आहे, हे आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, काय नक्की वाद जो आहे तो या ठिकाणी आहे? बिलकुल वाद नाहीये, फक्त विषय वेळेचा आहे। लवकर विसर्जन मिरवणूक व्हावी हा विषय आहे। आम्ही 3 वर्षापूर्वी याच कारणासाठी हायकोर्टामध्ये गेलो होतो की विसर्जन मिरवणूक लवकर व्हावी आणि मोजक्या मंडळांनी 10 तास खाऊ नयेत, बाकीच्यांनाही संधी मिळावी। आता आज अशी परिस्थिती आहे की पहिले 5 नंतर 3 हे दुपारचे चाललेत। तर आता विषय आणखीन महत्त्वाचा आहे की बाकीच्या मंडळांची अशी मागणी आहे की आम्ही सकाळी 7ला चालू करतो, 11 वाजता मानाचा पहिला मंडळ जे आहे कसबा गणपती ते बेलबाग चौकात येतं, 11 वाजता स्टॉप करा। पुढं पहिल्या 5-6 तासामध्ये जवळजवळ 50-60 मंडळं पास होऊन विसर्जन होतील आणि त्यामुळं मिरवणुकीवरचा जो लोड आहे तो कमी होईल। नक्कीच काय सामान्य कार्यकर्त्यांची काय अपेक्षा आहे? प्रत्येक मंडळाला लक्ष्मी रोड पाहिजे आहे। सगळ्यांच्याच वेळेवरती गणपती विसर्जन व्हावं ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे। प्रत्येक मंडळाच्या जर मंडळांनी ठरवलं की एकच पथक लावून पुढे जायचं तर सर्व मंडळांना लक्ष्मी रोडचा मान मिळेल आणि सर्व मंडळ वेळेत पूर्ण होतील असं काय वाटतं नक्की की आता परंपरा आहे, पाहतो आपण किती वर्षाची परंपरा आहे? नक्कीच मी परंपरावरतीच बोलणार आहे। 133 वर्षाची परंपरा आहे साहेब। 133 वर्षाचा आमचाही गणपती आहे। पुणे बढाई समाज ट्रस्ट लोकमान्य टिळकांनी बसवलेला पहिला समाज गणपती पुण्यातला। आम्हाला मान का नाही, आम्हाला परंपरा का नाही? बरोबर, तुम्ही परंपरा बोलताय। लोकमान्य टिळकांनी बसवलेला मानाचा 5वा गणपती हा टिळकरोंनी 5-7 वर्ष गेलाय, मग तिथं परंपरा नव्हती आठवली? बरं, दुसरी गोष्ट, इतिहासात आणि परंपरागत काय लिहिलेलं